नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. राज्यात आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात. विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं वेळ वाढवून मिळणार. मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार होऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडाडले. नांदेडमधून काँग्रेसचे उमेदवार सर्वाधिक मतांनी निवडून येणार. शिवाजी मोघेंनी अशोक चव्हाण विरोधात केला निर्धार. कांदा निर्यात बंदी हटवली नाहीच, 31 मार्च पर्यंत बंदी कायम, केंद्राच्या स्पष्टीकरणानंतर शेतकरी आक्रमक. मराठा समाजाला आरक्षण दिलंय, आता त्यांनी दुसऱ्यांच्या आरक्षणात येऊ नये. छगन भुजबळांचा मनोज जरांगे विरोधात हल्ला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मोठी अपडेट. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. एस मराठी न्यूज नाशिक व साप्ताहिक गावकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी येथे 23 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता निवडणुकीचा रणसंग्राम गाव ते शहर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिंडोरी तालुक्यातील झालेला विकास व दिंडोरी तालुक्यात असणाऱ्या समस्या यांच्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय व्यासपीठ हे निर्माण करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी एस मराठी न्यूज व साप्ताहिक गावकरांच्या वतीने विनंती करतो. अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. पाहूयात त्याची दृश्य. रामकृष्ण हरी. मी अजय महाराज बारसकर. जरांगे पाटलांचं काय म्हणणं आहे ते म्हणणं घ्यायचं आणि शासनाचे जे विधी आणि न्याय खात्याचे जे मॅडम होत्या, महसूल खात्याची होती, समाज कल्याण खात्याचे सेक्रेटरी होते आणि त्या सेक्रेटरीकडे बसायचं आणि ते परत इकडे यायचं, जरांगे साहेबांना दाखवायचं, तिथून त्यांच्याकडे जायचं, परत त्यांना दाखवायचं. असा गेले अनेक दिवस आम्ही प्रवास केला, पण आम्ही याच्यामध्ये कधीच समोर आलो नाही. माझा आवाज आपल्या सगळ्या चॅनलमध्ये आहे, सगळ्या चॅनलमध्ये माझा आवाज आहे, पण माझा चेहरा नाही. मी नेहमी आपल्या त्या अंतरावलीमध्ये असणारे जे आपले पत्रकार बंधू आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे, मी कॅमेऱ्याकडे पाठ करून पाहतो. आणि म्हणून आणि हे सगळं चालू असताना जरांगे पाटलांचा, आता मी त्यांना पाटील म्हणणार नाही, जरांगे यांचा, कारण पाटील असण्यासाठी पाटीलकीची सनद असावी लागते. त्यांची सनद मी पाहिली नाही, मी त्यांना पाटील मानित नाही. जरांगे यांचा हेकेखोरपणा आम्ही अनुभवला. हा असाच शब्द घाला, तो तसाच शब्द घाला, हे असंच झालं पाहिजे, आत्ताच झालं पाहिजे, तसंच करा, असंच करा. आम्ही इतके परेशान झालो आणि मग आम्हाला सुधारणाच काय करावं काय नाही करावं. मुळात आपण आपल्या समोर मला अजून एक बाजू ठेवायची की मी ही पत्रकार परिषद कशासाठी घेतो, मी जरांगेवर का आक्षेप घेतो, का बरं, मला काय, माझा प्रसिद्धीसाठी हव्यास आहे का, तर ही काय प्रसिद्धी आहे का. याच्यामध्ये ट्रोलिंग होतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जर एखाद्या भूमिकेवर आपण आणि बहुमताने समाज एका बाजूला आहे आणि त्या विचारावर जर आपण खंडन केलं तर समाज त्या ठिकाणी, कारण तो भोळा समाज आहे, आमचा मराठा समाज फार मायाळू आहे, फार भोळा समाज आहे, फार गोड समाज आहे. त्याला लक्षात येत नाही, त्याला असं वाटतं महाराजाशी काय बोलून राहिले बाबा. काल परवापर्यंत महाराज आणि माझं त्या मधल्या काळामध्ये तुम्ही आता कोणतरी पत्रकार बांधवांनी विचारलं की तुमचे काय फोटो आहेत का, तर मी फोटोसाठी लालची नाही, शिल्फी काढा हे करा त्यासाठी नाही, पण कामाच्या संयोगानं काही फोटो निघाले. आणि संभाजी एस मराठी न्यूज नाशिक व साप्ताहिक गावकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी येथे 23 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता निवडणुकीचा रणसंग्राम गाव ते शहर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिंडोरी तालुक्यातील झालेला विकास व दिंडोरी तालुक्यात असणाऱ्या समस्या यांच्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय व्यासपीठ हे निर्माण करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी एस मराठी न्यूज व साप्ताहिक गावकरांच्या वतीने विनंती करतो. नगरचे विभागीय उपायुक्त हे त्यांना आणि मी त्यांना मसुदा समजून सांगण्याकरता स्टेजवर एकदा बसलो, तर त्या ठिकाणी त्यांचे स्वतःचे शब्द आहेत जरांगे पाटलांचे. त्याच्यामुळं मी जरांगे पाटलाचा सहकारी नाही, त्यांच्या टीममध्ये नाही, हा आक्षेप कुणालाही करता येणार नाही. जरांगे पाटलांचा व्हिडिओ आहे, जरांगे पाटलांनी क्लिअर कट सांगितलं. मी कालही त्या एका व्हिडिओवर ऐकून दाखवलं की जरांगे पाटलांनी सांगितलं, तुम्हाला ऐकून दाखवतो मी तो व्हिडिओ. व्हिडिओ असा आहे
की जरांगे पाटील मला म्हणतात की महाराज आहेत या ठिकाणी, महाराज करू लागायला आहेत, महाराज साक्षीदार आहेत. हे तुम्हाला मी व्हिडिओ ऐकून दाखवतो. बरं, आता उलट काय केलं ते सांगतो. महाराज घेते, महाराज साक्षाला आहेत म्हणून, कारण ते करू लागायला सगळं त्याच्यामध्ये. आता तुम्हाला हा आवाज आला असेल, कारण महाराज इथं आहेत, महाराज करू लागायला आहेत, त्यांची तिकडची भाषा आहे, गावरा आमची ग्रामीण भाषा आहे, आणि महाराज साक्षीला आहेत. मी जरांगेच्या प्रत्येक कृतीला साक्षीदार आहे. हे जरांगे, मनोज जरांगे यांचा आपण आता स्टेटमेंट, त्यांचा व्हिडिओ चॅनेलवर उपलब्ध आहे. म्हणजे कोणी असं म्हणणार नाही की हा माणूस कोणतरी आला आणि इथं आला आणि बसला. मग समाजामध्ये दुसरा प्रश्न असा तयार होतो, आक्षेप माझ्यावर असा येतो की हा माणूस प्रसिद्धीसाठी करतो का? तर बिलकुल नाही. आम्हाला कायम हार आमच्या गळ्यामध्ये येतं. आम्हाला तुकोबरायांनी भरपूर दिलेलं आहे, भरपूर. आई वडिलांनी तुकोबरायांनी आम्हाला भरपूर दिलं. प्रसिद्धीचा हव्यास नाही, पैशाचा हव्यास नाही. माझ्या परिसरामध्ये बऱ्याच लोकांनी माझ्यावर टीका केली की हे पाकिटं घेऊन, सरकारचं पाकिट घेऊन इथं आले असतील. तर बिलकुल नाही. माझ्या परिसरात विचारा, मी कीर्तनाचे पैसे घेत नाही, उलट देतो. स्टेजवर गेलो, त्या जरांगेंना म्हणलो, सगळे लोक म्हणत होते पाटील पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या, जरांगे पाटील पाणी प्या. अशा पद्धतीने घोषणा झाली होती. एक लहान लेकरू गेलं, हातात बाटली दिली, जरांगेंनी त्यांचं ऐकलं नाही. आणि शेवटी मी म्हणलं, बाबा मी देहूवरून आलो, मी काय सरकार नाही, मी नेहमी या सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आलेलो आहे, मी देहून आलो. आपण एस मराठी न्यूज नाशिक व साप्ताहिक गावकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी येथे 23 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता निवडणुकीचा रणसंग्राम गाव ते शहर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिंडोरी तालुक्यातील झालेला विकास व दिंडोरी तालुक्यात असणाऱ्या समस्या यांच्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय व्यासपीठ हे निर्माण करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी एस मराठी न्यूज व साप्ताहिक गावकरांच्या वतीने विनंती करतो. ग्लासभर पाणी प्या. तर जरांगे, तुम्ही हे एक चॅनलने ते सगळं व्यवस्थित दाखवलं एका याच्यात. ते नेमके दोघं कोण, जरांगेला समजून सांगणारे ते दोघे कोण. आणि मी जरांगेंना सांगितलं पाणी प्या. जरांगे विचार करतायत, याच्या हातून पाणी पिऊ का नको. का विचार करतायत? कारण जरांगेंच्या लक्षात आलं, मी जर याच्या हातून पाणी पिलं कॅमेऱ्यासमोर तर हा मोठा होईल, हा कोणतरी मोठा होईल. आणि हा अहंगंड, हा श्रेष्ठत्वतेचा भाव, खोट्या श्रेष्ठतेचा भाव त्याच्या मनात आला. आणि जरांगेनी मला काय म्हणले, मला काय, मी लय लहान माणूस आहे, माझा किती, आम्हाला हाकलून द्या, मला माझ्या आम्हाला मान अपमान गोवे हे गुंडोनी ठेवावे. तुकोबराने आम्हाला मान आणि अपमानाची काय नाही, मी तर फार शुल्लक माणूस आहे. पण हा, मी याला सांगितलं, अहो मी देऊन आलो, तू का म्हणे माझं धाडीले निरोपा, तू पाणी प्या, तुम्ही पाणी प्या. मला म्हणलं ते मला लोक सांगू संतन फिरतन, मला सारं कळतं. ज्या वेळेस तो संतन फिरतन तुकाराम महाराजांचा एकेरीवर उच्चार केला, मी म्हणलं जरांगे तुझे 100 अपराध भरले. मी आता मला झोपच नाही लागली. तुम्हाला अजून मी पुढे काही, आता एकदम नाही पुढे काही गौप्यस्फोट करणार आहे जरांगेची, आजच्या याच्यात नाही करणार. आणि मग मी पहिला व्हिडिओ बनवला, दुसरा व्हिडिओ बनवला, मराठ्यांना कसं बर्बाद या जरांगेने केलंय. ते दोन्ही व्हिडिओ एका माध्यमाने, ते आपल्या एका चॅनलच्या माध्यमातूनच ते सत्य उघडकीला आलं. एका पत्रकार बांधवांनी ज्या मराठ्यांची घरं जरांगेंनी बर्बाद केली, उघड्यावर आणली, उद्ध्वस्त केली, त्यांचे मुलाखती एका चॅनलने घेतलेल्या आहेत. फक्त असं भानगड असं आहे की समाज फार लवकर विसरतो. तुकोबारांनी त्याच्यामुळे सांगितलं, विसरली तया थोर झाली, आणि खूप नुकसान झालं. हा जरांगे, आणि म्हणून माझा वाद सुरू झाला. दुसरा माझा आक्षेप आहे की या जरांगे काय आक्षेप आहे माझा काय भाऊबंद नाही, माझं काय नुकसान केलेलं नाही, तरी काही नाही. आक्षेप का की याला शेजारी खुसमस करे लोक लागतील, हांजी करणारे लोक लागतील. जरांगे मला इकडं पूर्व दिशा, ती इकडंच पूर्व दिशा, अशी लोक लागतील. आणि आमच्या कीर्तनकारांनी एस मराठी न्यूज नाशिक व साप्ताहिक गावकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी येथे 23 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता निवडणुकीचा रणसंग्राम गाव ते शहर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिंडोरी तालुक्यातील झालेला विकास व दिंडोरी तालुक्यात असणाऱ्या समस्या यांच्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय व्यासपीठ हे निर्माण करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी
एस मराठी न्यूज व साप्ताहिक गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो. याच्यात कळस केला. कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे. कीर्ती मानवाची गाऊ नये असे तुकोबारायांनी सांगितलं. आणि आमचे लाळ खोटे कीर्तनकार, लाज वाटायला पाहिजे असे कीर्तनकार त्या अंतरावली सराटीत जातात आणि तिथं जाऊन म्हणतात आता देहू आळंदीला जायची गरज नाही, अंतरावली सराटी हेच आपलं देहू आणि हीच आपली आळंदी, इठल इठल. अरे ही पद्धत आहे. एका महाराजांनी अभंग घेतला कीर्तनासाठी, ह्याची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा. या जरांगेच्या आंदोलनासाठी त्या कीर्तनकारांनी, नालायक कीर्तनकारांनी तुकोबाराचा अभंगच बदलून टाकला. ह्याची दान दे का देवा आणि मराठ्याला आरक्षण मिळावा. अरे आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही जेलमध्ये गेलो, आंदोलन केलेत, याचिका केल्यात, पैसे घातलेत. 2006 पासून आम्ही भांडत होत. पण आम्ही कधीच असं नाही म्हणलं की तुकोबारायांच्या अभंगात आम्ही कधी बदल केलेला नाही. तुकोबारायांचा अभंग जसं बायबलमध्ये बदल करता येत नाही, कुराण साहेब मध्ये बदल करता येत नाही, गीतेत बदल करता येत नाही, तसा ह्या महाराजांना गीतेमध्ये बदल करण्याचा, गाथेमध्ये बदल करण्याचा काय अधिकार? हा आक्षेप असे एक 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 खूप तुमच्या जगाचे अहंकार किती आहे. का बोलतो मी तुम्हाला? माझी तळमळ, माझी कळत असेल तुम्हाला पोटातली तळमळ. याची एवढी एवढी पोरगी एका चॅनेलवर मुलाखत गेली, काय म्हणली आहे, माझे पप्पा एवढे मोठे आहेत की ते देवाला झुकू शकतात. देव माझ्या पप्पाच्या पाया पडन, आमचा देव पांडुरंग आहे, पांडुरंग तुझ्या बापाच्या पाया पडन. एवढा जरंगे मोठा झाला आणि लोक तुम्ही ऐकून कसं घेता लोक? अरे मराठ्यांना आरक्षण मिळावा याच्यासाठी आपण काय लागन ते करू, सरकारला अंगावर घेऊ, काही करू. पण देवाचा काय संबंध? तुकोबाराच्या अभंगाचा काय संबंध? हे का कसं काय? मला अनेकांचे फोन आले, ती बारकी पोरगी आहे. अरे बारकी पोरगी आहे, मग ज्यावेळेस लग्नाच्या सोयरिकी होतात का घर बघायला जाते? आईबाप कशी येत, जसे आईबापाचे संस्कार तसे त्या लेकराचे संस्कार असतील. एवढं एवढं लेकरू त्याची इतकी अहंकाराची भाषा असन तर बापाची किती अहंकाराची भाषा आहे. हा मनुष्य. एस मराठी न्यूज नाशिक व साप्ताहिक गावकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी येथे 23 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता निवडणुकीचा रणसंग्राम गाव ते शहर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिंडोरी तालुक्यातील झालेला विकास व दिंडोरी तालुक्यात असणाऱ्या समस्या यांच्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय व्यासपीठ हे निर्माण करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी एस मराठी न्यूज व साप्ताहिक गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो. मराठा समाजाचं नुकसान करणारा आहे, मराठा समाजाचं वाटोळं करणारा हा मनुष्य. मला हा अनुभव आला. एखादी गाडी चाललेली आहे आणि गाडीचा ड्रायव्हर पेलेला आहे, प्रवासी बसलेले आहेत आणि ते मला कळालं तर माझं काम काय, पहिलं उतरून घ्यायचं आणि लोकांना सांगायचं बाबा खाली उतरा, गाडी ड्रायव्हर पेलेला आहे, खाली उतरा तर गाडी खड्ड्यात जाईन, दरीत जाईन, मारताना तुम्ही. हे माझं सांगणं काम आहे, म्हणून इथं बसलोय. गाडीचा ड्रायव्हर पेलेला आहे, गाडी खड्ड्यात जाणार आहे, माझं सांगायचं काम आहे. मी सत्य सांगणार. मला खूप धमक्या आल्या, गोळ्या घाला, मारा, सगळ्या रेकॉर्ड येतात. तू मार, बॉम्ब लाव, जाळ, पण मी खरं बोलल्यापासून हटणार नाही. माझे जे आक्षेप येत आता माझ्यावर अजून एक आक्षेप, हा छगन भुजबळचा माणूस आहे, छगन भुजबळचा माणूस हा सरकारचा माणूस आहे. हा मोठा आक्षेप आता सध्या त्यांनी हा फुटला. मी ना छगन भुजबळचा माणूस आहे ना या सरकारचा माणूस आहे. मी इतक्या टोकाची टीका भाजपवर केलेली ह्या आंदोलनात की समाज माध्यमावर उपलब्ध आहे, माझ्या मोबाईल मध्ये सुद्धा उपलब्ध येतं. फडणवीसांना मी काय म्हणलो, भुजबळांना मी काय म्हणलो, भयानक टीका मी केलेली आहे. मला सगळे लोक म्हणायचे महाराज आरक्षण मिळते, टीका नका करू इतकी. या पद्धतीने मी टीका केलेली आहे. ज्या वेळेस भुजबळ आंबडच्या सभेमध्ये, आमच्या नगर शहराजवळ शिंडी नावाचं गाव आहे, तिथली एक महिला सरपंच आहे आणि त्या महिला सरपंच बाईने जरांगे यांच्याविषयी एका फेसबुक या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर अतिशय घाणेरड्या शब्दात टीका केली. त्यावेळेस त्या महिलेवर आम्ही गुन्हा दाखल करायला गेलो आणि भुजबळ साहेब ज्यावेळेस बोलले त्या आंबडच्या सभेत तर भुजबळ साहेबांचा निषेध आम्ही त्या गावात सभा घेऊन व्यक्त केलेला आहे आणि तो व्हिडिओ माझ्याकडे उभा आहे. मला आपण भुजबळांच्या आणि जसं जरांगे चुकले मी जरांगेच्या विरोधात बोललो, भुजबळ चुकले भुजबळांच्या विरोधात बोललो आणि उद्याही भुजबळ जर चुकले तरी मी भुजबळांच्या विरोधात बोलणार आहे. भुजबळ आमचे मित्र नाहीत.
काहीतरी कारण काढून मला त्या एस मराठी न्यूज नाशिक व साप्ताहिक गावकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी येथे 23 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता निवडणुकीचा रणसंग्राम गाव ते शहर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिंडोरी तालुक्यातील झालेला विकास व दिंडोरी तालुक्यात असणाऱ्या समस्या यांच्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय व्यासपीठ हे निर्माण करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी एस मराठी न्यूज व साप्ताहिक गावकरांच्या वतीने विनंती करतो. भुजबळांचं काही घेणं नाही. त्यांच्या तोंडावर मी कसं काय हात ठेवू? विधानसभेत ते बोलले ते भंडारा डोंगराचे अजय महाराज बारसकर आहेत आणि त्यांनी हे दरांगे हेकेखोर आहेत असं त्यांना बोलून नाही दिलं. त्यांनी माझं नाव घेतलं, 3दा नाव घेतलं. मी म्हणलो की त्यांना माझं नाव घ्या, माझा काही संबंध. कोणी लाख कोटी लोकांनी व्हिडिओ पाहिला, कुणी काही बोलू शकतं. हा त्यांचा, मी भुजबळाचा माझा काही संबंध नाही. आता मुद्द्याचा विषय सांगतो, आरक्षणाच्या बाबतीतला विषय सांगतो. हे झाले त्याचे सगळे आणि त्याचं हे सगळं कायम हेच आहे की हा माणूस कसा कसा हे करतो. परंतु आरक्षणाच्या संबंधानं मी त्याला पहिलं सांगतो की आपलं काय ठरलं होतं 15 जानेवारीला. त्याच्या अजून एक त्याचं वैशिष्ट्य सांगतो. तो सरकारला निवेदनच देत नाही. त्याचं एक निवेदन दाखवा मला की बा आपण काहीतरी असलं, तुम्हाला रजा जरी काढायची असेल पत्रकाराला तरी तुम्ही रजेचा अर्ज देता, प्रति संपादक साहेब अशी रजा काढायची. हा, तुम्ही जरांगेंचं एक पण निवेदन नाही, सिंगल वन निवेदन नाही सरकारकडं. पण जरांगेंचं निवेदन कॅमेऱ्यासमोर त्यांनी माझ्याकडे लिहून दिलंय. तो नाकारूच शकत नाही. माझ्याकडे त्याच्या ज्या 4 मागण्या आहेत ना त्याच्या अक्षरात लिहिलेल्या आहेत. त्यांनी काय 4 मागण्या केल्या आणि तो कसा पलटतो. आज पलटी, उद्या पलटी, परवा पलटी, तेरवा पलटी, रोज पलटतो जरांगे आणि खोटं बोलतो. जरांगेवर काय विश्वास ठेवला समाजाने की जरांगे पारदर्शक आहे. कोणतीही मिटिंग कॅमेऱ्यासमोर करतो. मंत्री येऊन द्या, घोडा लावतो, त्याला घोडा लाव, याला घोडा लाव, याला बोल, त्याला आमदाराला बोल, शिव्या घाल. समाजाने प्रेम केलं. कारण कसं आहे, मराठा समाजाला खरं बोललेलं आवडतं आणि तोंडावर बोललेलं आवडतं. मराठा समाजाने स्वीकारलं, मी स्वीकारलं. पण जरांगेने 23 डिसेंबरच्या रोजी पहिली गुप्त मिटिंग कन्हैया हॉटेलमध्ये घेतली आणि त्या मिटिंगचा मी साक्षीदार आहे. त्या बंद खोलीमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमाची अशी काच होती, काचेच्या बाहेर कॅमेरे लावले होते. जरांगे आमच्याशी बोलत होते, माझी कॅमेऱ्याकडे पाठायचे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मी त्या मिटिंगचा प्रतिनिधी आहे, आतला साक्षीदार आहे. जरांगे आत एक बोलले आणि कॅमेऱ्यासमोर बाहेर जाऊन दुसराच बोलले. मला माहिती काय बोलले, मी योग्य वेळी ते जाहीर करेल. एस मराठी न्यूज नाशिक व साप्ताहिक गावकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी येथे 23 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता निवडणुकीचा रणसंग्राम गाव ते शहर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिंडोरी तालुक्यातील झालेला विकास व दिंडोरी तालुक्यात असणाऱ्या समस्या यांच्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय व्यासपीठ हे निर्माण करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी एस मराठी न्यूज व साप्ताहिक गावकरांच्या वतीने विनंती करतो. दुसरी गुप्त मिटिंग आणि त्या दिवशी काय ठरलं होतं, 23 डिसेंबरची हे होतं आणि 25 तारखेला मुंबईला निघायचं होतं. सगळ्यांच्या साक्षी निघायचं होतं. जरांगेंनी सभेत काय घोषणा केली, 20 जानेवारीला. कोणी कोणाला विचारून 20 तारीख दिली? काय संबंध 20 तारीख द्यायचा? मुंबईला मोर्चा निघाला आणि हे ड्राफ्ट आम्ही घेऊन गेलो. सरकारचे लोक होते. हा ड्राफ्ट असा वाचून दाखवलाय. बच्चू कडू आमदार त्यावेळेस होते आणि त्यांनी अक्षरशः शब्द ना शब्द हा कॅमेऱ्यासमोर ड्राफ्टचा वाचून दाखवला. तो माझ्या माहितीप्रमाणे 18 जानेवारीचा व्हिडिओ आहे, तुम्ही काढून बघा. आणि मग तोच ड्राफ्ट पुढे गेल्यानंतर वाशीला काना मात्रा व्याकल्यांटी उकार न करता स्वीकारला. जाताना परत काय झालं, गुप्त मिटिंग करणार नाही, कोणाशी बंद खोलीत बोलणार नाही, मी साक्ष देतो. कारण ते म्हणलेले जरांगे की महाराज साक्षीला येतं. आज जरांगेंची साक्षच बाहेर निघणार आहे. रांजणगाव गणपती येथे एका बंगल्यावर पहाटे 4 ते 6 या इतक्या वाजता एका उच्च पदस्थ अधिकारी, ज्या अधिकाऱ्याला त्यांनी शिव्या दिल्यात, आता
त्याच्याबरोबर मिटिंग केली, 2 तास मिटिंग केली. तो अधिकारी हुशार आहे, त्याला माहिती आज त्यांनी सगळी रेकॉर्डिंग करून ठेवलेली. त्यांनी शिव्या खाल्ल्या, आता तो का रिटायर होईनच. जरांगेचं सगळं बिंग बाहेर फुटणारे. पुन्हा त्याच अधिकारी पुण्यामध्ये जे कॉलेज येते शेती महाविद्यालय, तिथून गाडीत बसले ते 2 जण आणि गाडीमध्ये त्यांनी अर्धा तास मिटिंग केली, गुप्त मिटिंग. लोणावळ्याची गुप्त मिटिंग तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि वाशीला सुद्धा गुप्त मिटिंग केली. म्हणजे हा पारदर्शक नाही, हे समाजाने पहिलं डोक्यात ठेवावं. हा पारदर्शक माणूस नाही. दुसरं, वाशी मार्केटमध्ये त्या तिथं सभा चालू होती. कंटेनर आणला होता आणि त्या कंटेनरच्या वर सभा चालू होती. माझी विनंती आहे, लाईव्ह दाखवा लोकाला. त्यांचं लाईव्ह दाखवतात, आम्हाला बी थोडेफार काहीतरी आहे, आम्ही एवढं महत्वाचं सांगतोय. हा, तर त्या कंटेनरच्या वर जरांगे उभे होते, तिथं स्पीकरचा प्रॉब्लेम झाला. मी त्यावेळेस त्या जरांगेंचा सहकारी नव्हतो, कारण मला हे गुप्त मिटिंगा आणि काहीतरी आतल्या आत शिस्त आहे हे माझ्या लक्षात आलं. मग आम्ही एक आंदोलक म्हणून मी सहभागी होतो. एक आंदोलक माझ्याकडे आंदोलक म्हणून सहभागी झाले, ते सगळे फोटो वगैरे आहेत. एस मराठी न्यूज नाशिक व साप्ताहिक गावकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी येथे 23 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता निवडणुकीचा रणसंग्राम गाव ते शहर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिंडोरी तालुक्यातील झालेला विकास व दिंडोरी तालुक्यात असणाऱ्या समस्या यांच्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय व्यासपीठ हे निर्माण करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी एस मराठी न्यूज व साप्ताहिक गावकरांच्या वतीने विनंती करतो. आणि त्या वाशीच्या मार्केटमध्ये मी आंदोलकांनी खाली बसलो तिथं आणि जरांगे पाटील भाषणाला उठले. कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही. पुढे त्यांनी आज अजून एक सांगितलं, आरक्षण दिलं तरी आझाद मैदानात जायचं आणि नाही दिलं तरी तुम्हाला माहितीये आझाद मैदानात जायचं. सगळ्यांनी गुलाब टाळ्या वाजवल्या, हे जल्लोष केला. आमचे 7, 8, 10, 20, 5-7 हजार लोक आझाद मैदानात जाऊन बसले. आधी चला आपल्या जागा धरून बसू. आणि मग पुन्हा भाषणात ते काय म्हणले, सरकारने आपल्याला इतके वेळ वाट पाहायला नाही पाहिजे, द्यायला पाहिजे लगेच GR. तर तिथं ते सरकारच्या वतीनं सेक्रेटरी भांगे आणि अजून 1-2-4 जण सरकारचे होते, त्यांनी लगेच सांगितलं 15 मिनिटात GR देतो, ते अध्यादेश देतो. आपण ऐका, 15 मिनिटात देतो म्हणले. लगेच ते म्हणले, बघा हे काय म्हणायला लागलेत, 15 मिनिटात देतो, 15 मिनिटात देतो. ते म्हणायला लागले बरं का, ते म्हणायला लागलेत. हे सगळं नाटक आहे, 1 नंबरचा नाटक्या माणूस आहे. 15 दिवसापूर्वीच ते अध्यादेश नाही, त्याला काही कळत नाही, त्याला काय तिथं काडीची अक्कल नाही, त्याला काडी कायद्याचा मानता का ढ कळत नाही त्याला. हे द्यायला लागलेत. 15 मिनिटात कसं शासन निर्णय होईल? 15 मिनिटात अधिनियम अध्यादेश 15 मिनिटात द्यायला लागलेत. आणि मग नाटक केलं, ते GR घेतला. आणि मग काय पुन्हा फार महत्वाचे शब्द आहे, मी का सांगतो, फार महत्वाचं आहे. अधिक मी काय जास्त घेणार नाही, एकाच मुद्द्यावर पत्रकार परिषद संपवणार आहे. आणि मग त्यांनी तो सगळ्या सोयऱ्याचा GR हातात घेतला आणि काय म्हणलं, नीट ऐका, माझ्या सगळ्या मराठा बांधवांना आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की मराठा समाज तुमचा दुश्मन नाही. आम्ही जात जोडण्याचं काम करतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमामंगळ. आणि मग जरांगेंनी काय सांगितलं की हे अर्धवट ज्ञानलय बेकार असतं आणि मग हे सगळं वाचून घ्यावं लागेल. त्याच्यातला काना, मात्रा, यकार, ओलांटी हे सगळं वाचून घेऊ, बघून घेऊ. पटलं तर हा अधिनियम अध्यादेश घेऊ, नाही तर आझाद मैदानात जाऊ. हे त्यांचे शब्द आहेत. मी थोडाफार मागं पुढे होईन, पण त्याचा आशय असा आहे. आणि मग तो GR घेतला, शासन निर्णय घेतला. आणि मग हे जरांगे साहेब पुन्हा त्या बंद खोलीमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली. हे जे जरांगे आहेत ना, हे सामाजिक विद्वेष पसरवतात. आमच्या समोर ते जे भांगे जे आहेत, सेक्रेटरी समाज कल्याण खात्याचे प्रधान सचिव, त्यांना म्हणतात हेवांदऱ्याचे, हेवांदरी आहे. म्हणजे लोक खुश करायला बीडचे, बीडमधले लोकांचे त्यांना आनंद वाटायला, हलाबाड माणूस आहे. आणि मग ह्या भांगेंच्या बरोबर जरांगेंनी बंद खोलीत कस काय चर्चा केली, सगळ्यांनी पाहिलं तुम्ही. सुमंत भांगे जे आहेत त्यांच्या बरोबर एस मराठी न्यूज नाशिक व साप्ताहिक गावकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी येथे
23 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता निवडणुकीचा रणसंग्राम गाव ते शहर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिंडोरी तालुक्यातील झालेला विकास व दिंडोरी तालुक्यात असणाऱ्या समस्या यांच्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय व्यासपीठ हे निर्माण करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी एस मराठी न्यूज व साप्ताहिक गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो. आधी लोकात एक बोलायचं आणि आतमध्ये गेल्यानंतर यांच्या संग काय चर्चा केली भांजे साहेब बी हुशार येतं, त्यांनी बी चर्चा रेकॉर्ड केलेली असणार. सरकारला माझी विनंती, जर ती आता काय 1-2 महिने रिटायर व्हायला तर मागा त्यांना ती रेकॉर्डिंग काय चर्चा केलेली आहे, कारण प्रत्येक मिनिट्स तयार करताना त्यांना रेकॉर्डिंग लागतात. हुशार आहेत ते अधिकारी, उगतच नाही एवढ्या मोठ्या पदावर जाऊन बसले. आणि मग पहाटे 3 वाजता यांचं काय झालं आणि पुन्हा काय म्हणले त्या भाषणामध्ये बघा, मी अभ्यासक बोलावणार, मी वकील बोलावणार, मी या सगळ्यांना बोलावणार आणि मी सगळं कण वाचू काढणार. मराठा समाजाची कुठल्याही प्रकारे फसवणूक होता कामा नये. माझा मायबाप समाज, हे सगळे भुलवण्याचे शब्द येतं. माझा मायबाप समाज आणि लेकर बाळ, अरे मी बी मराठा समाजाचा आहे, मलाही बोलता येतं, मलाही ऍक्टिंग करता येते. अरे आम्ही कीर्तनकार म्हणजे तुम्ही म्हणले ना, हसवायला हसू रडवायला रडव काही करतं. हा 1 नंबरचा कलाकार आहे, याला ऑस्कर पुरस्कार द्यायला पाहिजे, इतका कलाकार आहे. हा या जरांगेनी तिथं काय सांगितलं, माझे वकील बोलावणार, वकील आणा. कोणचे वकील आले? जरांगे जाहीर कर, त्या वाशीच्या बंद खोलीमध्ये कोणचे वकील होते, कोणचे अभ्यासक होते, काय तुम्ही चर्चा केली, काय कायद्याचा खल पाडला, काय किस पाडला? करू शकत नाही महाराज. आणि ते झाल्यानंतर 3 वाजता मंत्री केसरकर आणि ते दुसरे एक मंत्री कोणते तरी ती लोढा, त्यांच्या हाताने 3 वाजता त्याची मिटिंग का वाजतात बघा, 3 वाजता 2 वाजता. तर आता कॅमेरावर बी काहीतरी झोपा बिपा असतात ना, तर तरी बी थांबले होते काही लोक. 3 वाजता यांनी मिटिंग घेतली आणि सांगितलं आता आपला. दिंडोरी तहसील कार्यालय निवडणूक शाखेतर्फे मतदान जागृती अभियान राबवली जात असून संपूर्ण तालुक्यात गावोगावी व दिंडोरी तहसील येथे काही डेमो स्टेशन ठेवण्यात आले आहे. यामध्ये दिवसभरात तहसील कार्यालय भेट देणाऱ्या नागरिकांना मतदान कसे करायचे व मतदानाची पारदर्शकता कशी याचे काही डेमो देण्यात येत आहे. तसेच पूर्वी मतदान करून मतदानाला पूर्ण खात्री करून प्रिंट मशीनमध्ये त्यांनी केलेले मतदान कोणत्या पक्षाला आहे याची प्रत दाखवली जाते. यामधून निवडणूक आयोग मतदाराला तुमचे मत सुरक्षित आहे असा संदेश देत आहे. या प्रसंगी डेमॉन्स्ट्रेशन मतदार जागरूकता अभियान प्रसंगी तलाठी श्री शेख व मतदार म्हणून श्री सुनील जाधव, श्री किरण दातीर व सुनील पिंगळे व त्यांच्यासह काही नागरिक उपस्थित होते. एस मराठी न्यूज नाशिक व साप्ताहिक गावकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी येथे 23 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता निवडणुकीचा रणसंग्राम गाव ते शहर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिंडोरी तालुक्यातील झालेला विकास व दिंडोरी तालुक्यात असणाऱ्या समस्या यांच्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय व्यासपीठ हे निर्माण करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी एस मराठी न्यूज व साप्ताहिक गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो.
स्मार्टसाठी तालुका प्रतिनिधी दिंडोरी. पाळेखुद्द व पाळे बुद्रुक गिरणारा नदी पुलावर डोळ्यांचे पारणे फेडणारी विद्युत रोषणाई. कळवण तालुक्यातील पाळेखुद्द येथील ग्रामस्थांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळा मोठा उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी दोन्ही गावात भगवमय वातावरण बघायला मिळाले. यावेळी पाळेखुद्द गावचे उपसरपंच भरत बंटी पाटील हे ग्रामपंचायतीत निवडून आले. तेव्हापासून त्यांची संकल्पना होती की गावाचा विकास करायचा. पाळेखुद्द व पाळेबुद्रुक या दोन्ही गावावरील गिरणारा पुलावरती सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आली. आपले ग्रामीण गाव सुशोभित दिसावे, संपूर्ण नदी पुलावरती नवीन हायमाज बसवण्यात आले. यावेळी मराठा विद्याप्रसारक समाजचे संचालक श्री रवींद्र आबा देवरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक पाळेखुद्द गावातून काढण्यात आली. यावेळेस मोठ्या संख्येने शिवभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. जयंतीनिमित्त पाळेखुर्द ग्रामपंचायतच्या वतीने गिरणा नदीच्या पुलावर खास करून तिरंगा लाईट बसवण्यात आले आणि तिरंगा लाईट बसवताना आम्हाला अनेक नेत्यांनी सहकार्य केलं. त्या आज तिरंगा लाईटचं उद्घाटन माननीय रवींद्रबाबा देवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य, सध्याचे मराठा विद्याप्रसारकचे संचालक यांनी उद्घाटन केलं. त्याचप्रमाणे आम्हाला या कामी अनेक नेत्यांनी सहकार्य केले. त्यात जितो आबा पगार असतील, त्याचप्रमाणे ते डॉक्टर राजेंद्र पाटील असतील, विश्वास पाटील असतील आणि खास करून त्यांनी काम करून दिलं, अहोरात्र काम केलं असे आमचे सचिन पाटील यांचे मी आभार मानतो आणि सर्व प्रशासनाचे आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. मराठी न्यूज नाशिक व साप्ताहिक गावकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी येथे 23 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता निवडणुकीचा रणसंग्राम गाव ते शहर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिंडोरी तालुक्यातील झालेला विकास व दिंडोरी तालुक्यात असणाऱ्या समस्या यांच्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय व्यासपीठ हे निर्माण करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी मराठी न्यूज व साप्ताहिक गावकरांच्या वतीने विनंती करतो. स्मार्टसाठी संदीप पाटील, कळवण. दिंडोरी तालुक्यातील कला वाणिज्य महाविद्यालय येथे आज इयत्ता 12वीचा पहिला पेपर असल्याने शालेय परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळेस कॉलेजचे प्राचार्य भवरे सर यांनी परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची कॉलेजच्या वतीने स्वागत केले होते. एकूण परीक्षेसाठी 22 ब्लॉक असल्याने 485 विद्यार्थ्यांनी आज इंग्रजी विषयाचा पहिला पेपर दिला. परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त असून परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले. पहिला पेपर होता तुमचा, कुठून आलेली? भातोड्यावरनं. कसा होता पेपर? किती प्रश्न सोडवलेस? सगळे
सर्वच गुड गर्ल. पेपर होता 12वीचा होता. किती वाजता मध्ये गेलेत तुम्ही? आणि त्याला मध्ये गेलो 10:30ला पेपर सुरू झाला आणि एकच नंबर पेपर गेला. मुली हो, तुम्ही हसताय. तुम्हाला पेपर कसा गेला आज? हा, मस्त गेला. म्हणजे प्रश्नपत्रिका कशी होती? काय सोपी होती किंवा अभ्यास केलेला होता? हा, कुठून आले तुम्ही? पिंपरी अंचला. सर्वच्या सर्व. साधारण किती मार्काचं लिहिलं तू? हां 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 पासिंग पुरतं. म्हणजे आजचा पेपर हा कठीण असावा अशा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरनं सांगते. 21 फेब्रुवारी 2024 आता 11 वाजता वणी येथील कला वाणिज्य महाविद्यालय या ठिकाणी 12वीचे परीक्षेला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याबरोबर बोलण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर R.N. भवरे सर. सर, एकंदरीत आपल्याकडे 12वीचे पेपर, आज पहिलाच पेपर आहे इंग्लिशचा, तर काय सांगाल? 12वीचा आज पहिलाच पेपर आहे. 12वीच्या पेपरसाठी आज इंग्लिश विषय आहे. 21 फेब्रुवारी 2024 पासून ही जी परीक्षा सुरू झालेली ही 19 मार्च. मराठी न्यूज नाशिक व साप्ताहिक गावकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी येथे 23 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता निवडणुकीचा रणसंग्राम गाव ते शहर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिंडोरी तालुक्यातील झालेला विकास व दिंडोरी तालुक्यात असणाऱ्या समस्या यांच्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय व्यासपीठ हे निर्माण करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी मराठी न्यूज व साप्ताहिक गावकरांच्या वतीने विनंती करतो. आजपर्यंत चालणार आहे आणि आज 12वीचा पेपर असल्यामुळे या पेपरला भरपूर गर्दी आहे. 485 विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात असलेले 20 वर्ग याच्यासाठी आम्ही याची आसन व्यवस्था केलेली. सदर आसन व्यवस्था होत असताना बोर्डाने विविध सूचना दिलेल्या आहेत. त्यांचे मार्गदर्शन गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनप्रमाणेच आम्ही सर्व व्यवस्थित केलेले. यामध्ये पोलीस प्रशासकांचे पण 2 प्रतिनिधी आलेले, त्याचबरोबर होमगार्डचे पण 2 प्रतिनिधी आलेले आणि महाविद्यालयात असलेले सर्व आमचे ज्युनियर विभागातले सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक हे सगळे जणांनी या तयारीत सहभागी आहे. आणि यामध्ये परीक्षा ही सुरळीत, व्यवस्थित, कोणत्याही प्रकारचं काही प्रॉब्लेम नसताना सुरळीत चालू आहे. आणि ही करत असताना आमचे सर्व प्राध्यापक, प्रत्येक ब्लॉकमध्ये 2-2 प्राध्यापक आहेत आणि त्या प्राध्यापकांनी पेपरमध्ये त्या विद्यार्थ्यांना जे काही चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाच्या वतीने प्रयत्न आहे. थँक्यू. आता आपल्यासोबत बोलण्यासाठी केंद्र संचालक आहेत गायकवाड सर. एकंदरीत आपल्याकडे 12वीचा आजपासून पेपर सुरू झाला. तुमच्याकडे संपूर्ण बिल्डिंग तुमच्या ताब्यात आहे. एकंदरीत मधला माहोल कसा आहे? आज पहिल्यांदाच पहिला पेपर असल्याने, इंग्रजी विषयाचा तो पेपर असल्याने विद्यार्थ्यांना धास्ती असते, परंतु आमच्याकडे नेहमीच अशा अतिशय शांत पद्धतीने जे काही पेपर आहेत ते घेतले जातात. आणि विद्यार्थी देखील या ठिकाणी ग्रामीण भागातील असल्याने त्यांना विविध प्रकारचं जे काही मार्गदर्शन आहे ते आमचे शिक्षक नेहमीच करतात. त्या पद्धतीने परीक्षेही सुरू झाली. आपल्याकडे कुठल्या कॉलेजचे विद्यार्थी आलेत? आपल्याकडे या ठिकाणी वणी महाविद्यालयाचे आणि लखनपूर या ठिकाणचे विद्यार्थी आहेत. एकूण संख्या किती आणि ब्लॉक किती असते? साधारणतः या ठिकाणी 485 विद्यार्थी हे परीक्षेला बसलेले आहेत आणि एकंदरीत 20 ब्लॉक हे आपल्याकडे आहे. प्रत्येक ब्लॉकमध्ये 25 विद्यार्थी हे असतात. शासनाने किंवा मंडळानेच तसे ठरवून दिलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही आसन व्यवस्था बाहेर बोर्डावर लावलेली आहे. दिंडोरी, नाशिक. लोकप्रतिनिधी, मंत्री यांना टक्केवारी दिल्याशिवाय कामे मिळत नसल्याची चर्चा असली तरी आमदार हिरामण खोसकर व माजी आदिवासी विकास मंत्री
के.सी. पाडवी यांच्यातील वाद जगजाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर पेठ तालुक्यातील भाजप व शिवसेना या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व सरपंचांनी मिळून ठेकेदार व लोकप्रतिनिधी या दोघांवरही मात करण्याची शक्कल लढवली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाची कोंडी झाली आहे. सरपंचाच्या मागणीनुसार काम करावे तर मंत्री कार्यालयाच्या नाराजीला सामोरं जावे लागेल, तर नियमांची पायमल्ली करावी लागेल. त्यामुळे ऐकावे तर कुणाचे असा पेच जिल्हा परिषद प्रशासनासमोर आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाकडून प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम विकास योजनेअंतर्गत निधी दिला जातो. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांनी 2021-22 व 22-23 या आर्थिक वर्षात पेठ, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या आदिवासी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी 16.63 कोटीचा निधीतून 214 कामे मंजूर केली आहेत. त्या कामांना जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग एकीकडून यावर्षी जानेवारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या. या कामांमध्ये एकट्या पेठ तालुक्यात 9 कोटींच्या 104 कामांचा समावेश आहे. यातील बहुतांश कामे 10 लाख रुपयांच्या आतील असल्यामुळे त्यांचे काम वाटप समितीच्या माध्यमातून तेच 10 लाख रुपयापेक्षा अधिक कामाचे टेंडर प्रसिद्ध करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून कारवाई सुरू असतानाच पेठ दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचं भाजपाचे संपर्क प्रमुख संजय वाघ, उभाटा शिवसेनेचे श्याम गावित, सभापती विलास अळवाड, उपसभापती तुळशीराम वाघमारे, सरपंच किरण भुसारे आदींच्या नेतृत्वाखाली पेठ तालुक्यातील सरपंचांनी बांधकाम विभाग 1चे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अर्जुन गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांची भेट घेतली. त्या मार्गासाठी 3000 कोटीचे टेंडर प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम विकास योजनेतून पेठ तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी एस मराठी न्यूज नाशिक व साप्ताहिक गावकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी येथे 23 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता निवडणुकीचा रणसंग्राम गाव ते शहर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिंडोरी तालुक्यातील झालेला विकास व दिंडोरी तालुक्यात असणाऱ्या समस्या यांच्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय व्यासपीठ हे निर्माण करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी एस मराठी न्यूज व साप्ताहिक गावकरांच्या वतीने विनंती करतो. मंजूर झालेली कामे करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने बांधकाम विभागाला पत्र दिले आहेत. मात्र बांधकाम विभागाकडून ती कामे ग्रामपंचायतींना न देता काम वाटप समिती तसेच टेंडर प्रक्रियेद्वारे ती ठेकेदारांना देण्याचा घाट घातला जात असल्याचे निवेदन दिले. पेठ तालुक्यात मंजूर करण्यात आलेली बहुतांश कामे ही 15 लाखाच्या मर्यादित असल्याने ही कामे संबंधित ग्रामपंचायत स्तरावर देण्यात यावी अशी मागणी संबंधित ग्रामपंचायतीने केली आहे. याबाबत सरपंच, उपसरपंच यांनी वेळोवेळी जिल्हा परिषद प्रशासनाला कामे मिळवण्याबाबत पाठपुरावा केला. मात्र संबंधित विभागाकडून सरपंचांना उडवाउडवीचे उत्तर दिली जात आहे. ग्रामपंचायतीने मागणी करूनही ती कामे ठेकेदारांना दिली जात आहे. ग्रामपंचायतीचे अधिकार डावलून ही कामे ठेकेदारांना देऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे करतानाच मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही सरपंचांनी दिला आहे. ग्रामविकास विभागाच्या नियमानुसार ग्रामपंचायत हद्दीत जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या माध्यमातून 10 लाख रुपयापर्यंतची कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंते व मजूर संस्था यांना काम वाटप समितीच्या माध्यमातून दिली जातात. मात्र संबंधित ग्रामपंचायतीने काम करण्याची तयारी दर्शवल्यास ती कामे ठेकेदारांना न देता प्राधान्यक्रमाने ग्रामपंचायतींना देणे बंधनकारक आहे. या नियमाचा आधार घेऊन पेठचे भाजपचे पदाधिकारी व उभाटा शिवसेनेचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन ही कामे करण्यासाठी पेठ तालुक्यातील संबंधित सर्व सरपंचांना तयार केले आहे. दरम्यान ही कामे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी मंजूर केलेली असल्यामुळे प्रचलित पद्धतीनुसार ती कामे त्यांच्या कार्यालयानुसार सांगितली जाईल त्याच ठेकेदारांना प्राधान्याने द्यावीत असा त्यांच्या स्वीय सहाय्यकांचा आग्रह आहे. पेठ तालुक्यातील सरपंचाच्या निवेदनानंतर ऐकावे तरी कुणाचे असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री कार्यालयातून या निवेदन दिलेल्या सरपंचांना कामे देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र आम्हाला तुमच्या माध्यमातून नाही तर जिल्हा परिषद प्रशासनाकडून कामे हवीत आहेत अशी भूमिका त्यांनी घेतली असल्याचे समजते. त्यामुळे बांधकाम विभागाची कोंडी झाली आहे. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.